लास्ट क्लासमध्ये मला वाटतं आपण एफ आणि आर चं रिलेशन काढलेलं. एक मिनिट मी चेक करते. येस, फिजिक्स इव्हनिंग मध्ये. हा, सेंट्रिपिटल फोर्सचं आपण रिलेशन काढलेलं आहे. आपला चॅप्टर बराच मागे पडलाय. चला ठीक आहे, हरकत नाही. मला वाटतं अजून 3 तास लागतील याला, 3 लेक्चर जातील कम्प्लीट करायला. मी पटकन तुमचं टेक्स्टबुक शेअर करते. राईट, हे आपलं सेंट्रिपिटल फोर्स केप्लर्सचे लॉज झालेले होते. येस मॅम. येस, आज आपल्याला फ्री फॉल घ्यायचा. आजच्या क्लासमध्ये अजून जास्त मजा येईल तुम्हाला. येस, आपण हे रिलेशन काढले लास्ट टाइम, है ना. हे एफ आर वर्गाला कसं इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि न्यूटनने कसं इन्व्हर्स स्क्वेअरला शोधून काढला तेव्हा आपण बघितलं. आणि हे महेंद्रवाला क्वेश्चन पण आपण सोडवलेला आहे ना, दोन्ही पण क्वेश्चन्स. राईट, हे महेंद्रवाले क्वेश्चन सोडवलेले ना दोन्ही पण, आठवतंय? येस मॅम, सोडवले होते. हा राईट. चला तर आता पुढे जाऊया आपण. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. आता ना हे दाखवायच्या आधी ना मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. थांबा, मी हा व्हिडिओ ना तुमच्या ग्रुपमध्ये पण टाकेल. डोंट वरी, तुम्ही परत एकदा पण पाहिजे तर बघू शकता. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे हा. हा व्हिडिओ तुम्ही ना नीट बघायचा आहे आणि मला ना तुम्हाला काय समजलं ते मला सांगायचंय इंग्लिशमध्ये, तरी पण ना तुम्हाला कळेल काय चाललंय. This is NASA's Space Power Facility near Cleveland, Ohio, and it is. ऐकायला थोडं कमी येत असलं ना तरी तो काय बोलतोय खाली लिहिलंय बघा व्हिडिओच्या, पण बघा, फक्त बघितलं तरी तुम्हाला कळेल की काय चाललंय. स्क्रीन दिसते सगळ्यांना मुलांनो? येस मॅम, दिसते. ओके, चलो. काय सांगितलंय, हा नासाचा एक चेंबर आहे. चेंबर म्हणजे अशीच गोलदार रूम असं म्हणू शकता तुम्ही. जर गुप्त रूम असते आतमध्ये, अंडरग्राऊंडच्या आतमध्ये वगैरे, तशा टाईपची रूम म्हणू शकता तुम्ही. आणि तिथे काय सांगितले, 300 टन तिथे हवा प्रेझेंट आहे. 300 टन म्हणजे 1 टन 1000 किलो असतं. मग 300 गुणिले 1000 किती झाले? 3 लाख. 3 लाख किलो हवा तिथे प्रेझेंट आहे, किलोग्रॅम. आता ती हवा काढून घेणार आणि ती हवा काढायला ह्यांना जवळजवळ 3 ते 4 तासाचा वेळ लागलाय. म्हणजे त्यांनी पूर्ण त्या चेंबरला व्हॅक्युम बनवले. व्हॅक्युम म्हणजे माहितीये ना, निर्वात बनवले, जिथे हवा वगैरे काहीच प्रेझेंट नाही असं त्यांनी बनवलेलं आहे. चला आता बघूयात आपण ह्याला. Kind of got an eccentric construction, which is part of its history. It was built in the 1960s as a nuclear test facility to test nuclear propulsion systems, and that meant that they built it out of aluminium to make the radiation easier to deal with.
aluminium is not the best thing, the strongest material to build a vacuum chamber out of. So they built an outer concrete skin, which is part radiation shielding and part an external pressure vessel. So this thing can take the force that's present on the outside when it's pumped out to the conditions of outside. प्रेझेंट इथे हवा प्रेझेंट आहे, राईट. त्याच्यामुळे इथे काय आहे आता, एअर रेझिस्टन्स आहे, हवेमुळे होणारं घर्षण आहे, ज्याच्यामुळे ही जी पिसं होती ती हळूहळू खाली आली, उडत उडत आली हवेमुळे, राईट. आता ती हवा काढून घेतल्यावर बघा काय होणार आहे. बघितलं? दोघं पण सेम स्पीडने आले सोबत सोबत आणि एकाच वेळी आदळले. छान होतं नाही, चांगलं येस एक्सपेरिमेंट. मॅम. मॅम Yes. याच्या अगोदर पण तुम्ही दाखवलं होतं हे. कधी लास्ट क्लास मध्ये हे दाखवलेलं? लास्ट क्लास मध्ये नाही, पण याच्या अगोदर जेव्हा आपण तास घेत होतो ना तेव्हा दाखवलं होतं. मे बी गेल्या वर्षी दाखवलं असेल मग. येस मॅम. ठीक आहे, हा चालेल. चला तर आता ना आपण इन जनरल सगळ्याच वस्तूंसाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल बोललोय, पण आज आपण फक्त आणि फक्त पृथ्वीवर फोकस करणार आहे. वी आर गोइंग टू टॉक अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थचं गुरुत्वाकर्षण बल. आणि त्याच्यासाठी ना मी आता तुम्हाला स्क्रीन शेअर करून काही गोष्टी एक्सप्लेन करते. नीट बघा आता मी काय म्हणते. आज काही नवीन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, अदरवाईज धडा नाही समजणार तुम्हाला. हा रिफ्रेश केल्यावर हे काय येते. एक मिनिट मुलांना. अच्छा मला सांगा, तुम्ही ना एक वस्तू घेऊन गेला काही उंचीवर आणि ती वस्तूला बल न लावता फक्त सोडून दिली, तर ती खाली येते ऑफकोर्स. आता जसं तुम्ही बघितलं, तिचा वेग एक समान असेल की वाढत जाईल, जरा सांगा मला. वाढत जाईल. का बरं वाढत जाईल हे आपण गेल्या वर्षी थोडं बघितलेलं, आठवतंय? का वाढत जाईल कोण सांगेल मला? कारण मॅम तिथे कोणतीही हवा नसेल. मॅम हवा असली तरी वाढत जाईल बेटा. हा वस्तूचा सुरुवातीचा वेग 0 असतो, त्यानंतर तो वाढत जाईल. बरोबर आहे, तेच मी विचारते, का बरं वाढत जाईल? सॉरी, थांबा मी एक्सप्लेन करते तुम्हाला. वाढत जाईल हे पक्का आहे, तर काय वाढत जाईल ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हा माझा फळा दिसतोय? येस मॅम दिसतोय. येस मॅम दिसतोय. ठीक आहे. आता बघा काय होतंय, नीट बघा. समजा आता आपल्याकडे इथे आपली ही पृथ्वी आहे, राईट. ही पृथ्वी आहे आणि अच्छा हे असं का होतंय कळलं मला आता. एक मिनिट.
ठीक आहे, आता 94% केलेले. बघा आता ही आपली पृथ्वी आहे, राईट. आणि त्या पृथ्वीच्या समजा इथे कुठेतरी वस्तू उंचावरती आपण ठेवली, जशी ती आपण वस्तू सोडली तर तुम्हाला माहिती ती अशी खाली यायला सुरुवात होईल, करेक्ट आहे. समजा आता नीट बघा हा, ही वस्तू पृथ्वीचं आपलं वस्तुमान m घेऊया, ह्या वस्तूचं वस्तुमान छोटा m घेऊया. आता ही पृथ्वीकडे वस्तू येताना आपलं बल किती असणार आहे न्यूटनच्या नियमानुसार? पटकन सांगा, आपलं काय होतं सूत्र? जी कॅपिटल एम स्मॉल एम भागिले, आता इथे तो आपली आर ची जी आहे ती छोटी आर घेऊया आपण, ठीक आहे. आर काय घेऊया? छोटा म्हणजेच काय, ह्या पृथ्वीच्या केंद्रापासूनच त्या वस्तूचं अंतर घेतोय आपण, ठीक आहे. तर मग छोटा आर घेऊया त्याला, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हा छोटा आर जो आपला असेल ना तो आर अधिक एच असेल. आर अधिक एच म्हणजे ही पृथ्वीची त्रिज्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची, हाईट, ही व्हॅल्यू असेल इथे आरची, राईट. आता तुम्ही नीट बघा, पृथ्वीचं जे बल आहे, गुरुत्वाकर्षण बल, ज्याने ती वस्तूला खेचते, जसं जसं हे अंतर कमी कमी होत जाईल, वस्तू जवळजवळ येते ना, राईट. हे अंतर जसं जसं कमी होत जाईल, म्हणजे आपला छेद, आपला डिनॉमिनेटर जसं जसं कमी कमी होत जाईल, तसं तसं फोर्स वाढत जाईल, बल वाढत जाईल त्या वस्तूवर काम करणार, हो की नाही? बल वाढत जाईल म्हणजे पृथ्वी जास्त जास्त खेचायला सुरुवात करेल, त्याच्यामुळे वस्तूचा ऑब्व्हियसली ना वेग पण वाढत जाईल, है ना. म्हणजे वस्तूचा, हा म्हणजे समजा आता वस्तूचा सुरुवातीचा वेग u आहे, परत v1 झाला, v2 झाला, v3 झाला, मग हा जो वेग आहे तो प्रत्येक पायरीला वाढत 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 जाणार आहे. आता गेल्या वर्षी जर तुम्हाला आठवत असेल मुलांनो, आपण ना एक समान त्वरण आणि नैक समान त्वरण, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन, ही तुम्हाला एक एक्स्ट्रा कन्सेप्ट मी शिकवलेली 9वी मध्ये, आठवते तुम्हाला? वस्तूचा वेग बदलतोय, पण वस्तूचा जो वेग आहे तो समान वेळेमध्ये समान मापाने बदलतोय. एक्झाम्पल साठी तुम्ही गाडीमध्ये बसला, सुरुवातीला वेग आहे गाडीचा 0, पहिल्या 10 सेकंदामध्ये गाडी आपण 10 वरती घेऊन गेलो तिचा स्पीड, नेक्स्ट 10 सेकंदामध्ये 20 वर घेऊन गेलो, नेक्स्ट 10 सेकंड मध्ये 30 वर घेऊन गेलो. आपण असं गाडीचं काय करतोय, वेग वाढवतोय, 10 नेच वाढवतोय, पण राईट स्टेप्स मध्ये, इक्वल स्टेप्स मध्ये आपण त्याला वाढवतोय. आपण काय म्हणतो मग? ऑब्व्हियसली तिथे त्वरण आहे, पण जे ते त्वरण आहे ते काय आहे? एक समान त्वरण आहे. आठवते तो आपण त्याचं आलेख वगैरे, राईट. मग इथे काय होतंय ना, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बलामुळे इथे पण वस्तू ज्यावेळी खाली येते त्यावेळी त्या वस्तूला जे त्वरण मिळते ते कुठल्या बलामुळे मिळते? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे मिळते, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मिळते. म्हणून मग आपण ना त्या त्वरणाला, हे नॉर्मल आपलं जे त्वरण आपण लिहायचो ना ए ने, तर ते न घेता आपण आता ह्यालाच काय लिहिणार आहे? जी म्हणणार आहे ह्याला, आणि ह्याला काय म्हणतात? गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण, आणि इंग्लिश मध्ये म्हणतात ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे त्वरण म्हणजेच गुरुत्वीय त्वरण, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ह्याचा अर्थ मी काय म्हणते बघा, मला काय म्हणायचंय नक्की बघा. आता ह्या किमतीसाठी ह्याच्यासाठी मी जर समजा त्वरण काढलं इथे, समजा हे त्वरण जे आहे ना, हे त्वरण आहे A1. समजा ह्याला प्रत्येकाला ना टाइम जो लागलेला आपण तो घेऊयात. समजा इथे T1, इथे T2, इथे T3. तर आपण प्रत्येक वेळी ह्या त्वरणाची किंमत काढली ना मुलांना फॉर्म्युला यूज करून, तर इथे काय होणार माहितीये ना तुम्हाला? अंतिम वेग भागिले सुरुवातीचा वेग अपॉन वेळ किती लागतो, टाइम किती लागतो. सो V1 मायनस U अपॉन T1. परत इथे सेम टू सेम इथे A2 काढायचं असेल तर V2 मायनस V1 अपॉन T2, आणि इथे A3 किती येईल? V3 मायनस V2 अपॉन T3. बरोबर आहे.
आता ह्या सगळ्यांची जर किंमत तुम्ही ऍक्च्युअल मध्ये बघितली ना, ही किंमत एक्झॅक्टली सेम येते. आणि पृथ्वीवरती ती किंमत आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीवरची ही किंमत सेम टू सेम स्थिर आहे. म्हणूनच ह्याला आपण नाव दिलेलं आहे जी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कळलं? गुरुत्वीय त्वरण काय आहे कळलं? पृथ्वीमुळे मिळणार त्वरण. कारण आपण तर स्वतः काय बलच नाही लावत आहे. आपण आठवते ना न्यूटनचा दुसरा नियम बघितलेला गेल्या वर्षी. एखाद्या वस्तूवरती आपण बल लावलं तर ते बल कशासाठी कामामध्ये येतं? त्या वस्तूला, त्या वस्तूचं वस्तुमान m असेल तर तिला त्वरण देण्यासाठी, त्वरणित गती देण्यासाठी यूज होतं ना. आठवते ना तुम्हाला? हे सूत्र आठवतंय? F = mv. येस. सो इथे मग हे जे बल, येस मॅम, इथे हे जे बल आहे ते गुरुत्वाकर्षण बल आहे पृथ्वीचं. आणि पृथ्वीमुळे जी त्वरण मिळते त्या वस्तूला ते आहे गुरुत्वीय त्वरण. दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. इथपर्यंत ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी जरा हात वर करा. मोबाईलचा हात वर करा किंवा असा कॅमेरा ऑन करून पण तुमचा खरं वाला फिजिकल हँड रेज करू शकता. कळलंय? ठीक आहे. ओके, चला आता पुढचं बघूयात. पुढचा पार्ट बघूयात. व्हेरी इम्पॉर्टंट. आता नीट बघा. आता ह्या जीचं मग आपण सूत्र कसं काढायचं? जर आपलं सगळंच फिक्स आहे तर ही जीची जी किंमत आली ना 9.8, ती कशी आली आहे आता ते समजून घेऊया. त्याचं तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. तुम्ही पुस्तक नंतर बघा. सध्या मी माझ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा त्याचं सूत्र कसं काढलं आता शास्त्रज्ञांनी. बघा नीट बघा. आपण काय करतोय ना, आपण कोणाबद्दल बोलतोय? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाबद्दल बोलतोय. नीट ऐका आता मी काय म्हणतो. आता ही आपली आहे पृथ्वी. तिचं वस्तुमान आहे कॅपिटल M. आणि ह्या पृथ्वीच्या समजा पृष्ठभागावरती आपण एक वस्तू ठेवली आहे. तिचं वस्तुमान आहे छोटा m. आणि ह्या दोघांमधलं अंतर काय होणार आहे? हे वाला अंतर, ही होणार आहे ती पृथ्वीची त्रिज्या. बरोबर आहे? तर मग आता आपल्याकडे माहिती आहे दोन सूत्र आहेत. पहिलं सूत्र हाच न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. दोघांमधलं गुरुत्वाकर्षण बल काढण्यासाठी m/r चा वर्ग. राईट? हे आपलं आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मी शॉर्ट मध्ये लिहिले युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ULG. पण आपल्याकडे माहिती आहे दुसरं पण सूत्र आहे जे ऑलरेडी न्यूटननेच दिलंय. न्यूटन काय म्हणतोय? पृथ्वी बल लावतीये आणि त्या बलामुळे त्या वस्तूचं काय बदलणार आहे? त्वरण बदलणार आहे. राईट? मग आता बघा मी काय लिहिते. हे पृथ्वीने काय लावलं? बल F. त्याच्यामुळे ह्या वस्तूचं त्वरण बदलणार आहे. राईट? म्हणून मग वस्तूचं मास, वस्तुमान आणि त्याच वस्तूचं जे त्वरण भेटणार आहे ते. आणि आता आपण बघितलं हे जे वस्तूला जे त्वरण भेटणार आहे हे गुरुत्वाकर्षणामुळे भेटणार आहे. म्हणून आपण त्याला काय लिहिणार? mg. कळलं इथपर्यंत? इझी. ही न्यूटनची दोन्ही सूत्र लागू होतात एका सेम टू सेम वस्तूलाच. ती दोन्हीच्या दोन्ही सूत्र लिहिली. मग आता हे एकाच बलाबद्दल बोलतोय ना आपण. हे गुरुत्वाकर्षण बलच आहे आणि हे पण गुरुत्वाकर्षण बल आहे जे पृथ्वी त्या वस्तूवर लावते. मग आता काय झालं? ह्या दोघांच्या लेफ्ट हँड साइड डाव्या बाजू सेम आहेत. मग आपण उजव्या बाजू पण सेम लिहू शकतो. म्हणून मी काय करते बघा, पण मी इक्वेशन 2 आधी लिहिते. म्हणून बघा राईट साइड आधी mg इकडे लिहिली आणि इक्वल टू Gm/r². राईट? ह्याला काय लिहू शकतो? इक्वेशन 1 and 2 ह्याच्यावरून इथे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणजे मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता समीकरण 1 व 2 वरून. आपण असं लिहिले.
मग आता बघा MM दोन्हीकडे कट झाला आणि मग आपल्याला मिळालं हे छोट्या जीचं सूत्र gm/r². आता इथे जी ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 6.67 × 10⁻11. पृथ्वीचं वस्तुमान पण आपल्याला माहिती आहे 6 × काहीतरी 10⁻24 kg आहे. जर मी चुकीचं लिहित असेल तर मला मुलांना सांगा हा. आणि इथे काहीतरी पृथ्वीची त्रिज्या 6.4 × 10⁸ मला वाटतंय, त्याचा वर्ग 8 आहे की 5 आहे, जरा क्रॉस चेक करा बुक मध्ये. किती आहे बरोबर? बरोबर आहे ना? 6 आहे. ओके ठीक. तर मग सगळ्याच किमती आहेत आपल्याकडे आणि मग हे 6 आहे. मग ह्याचं कॅल्क्युलेशन केलं ना, ह्याचं कॅल्क्युलेशन येतं 9.8. अजून पुढे काही काही नंबर्स येतात, पण सध्या एवढंच त्यांनी ठेवून हे उत्तर काढलं जीचं. आणि हे उत्तर कसं आलं हे आता मी जे बोर्ड समोर तुमच्या सोडवलेलं आहे हे 2 मार्काला विचारू शकतात. ही डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर स्मॉल जी, छोट्या जी साठी जे आहे त्याचं गणितीय सूत्र कसं आलं ते सोडवून दाखवा. आता मराठीत ह्याला वेगळ्या पद्धतीने प्रश्न फ्रेम करू शकतात, वेगळ्या पद्धतीने प्रश्न बनवू शकतात, पण हे उत्तर 2 मार्काला लिहायला एक्झाम मध्ये विचारू शकतात. इथपर्यंत समजले सगळ्यांना? जरा हँड रेज करा ज्यांना ज्यांना समजले. मी आधीचे हँड खाली करते सगळ्यात आधी. अच्छा, इथपर्यंत ज्यांना ज्यांना समजलं हँड रेज करा. बघा आता हीच गोष्ट आहे ना मुलांनो, आज खूपच कमी मुलं आहेत क्लासमध्ये, पण ठीक आहे काही हरकत नाही. हीच गोष्ट टेक्स्टबुक मध्ये पण दाखवलेली. मी आता दाखवते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कुठे आहे. कोणाचं तरी माईक ओपन आहे आणि मागून ना कसला टीव्हीचा काहीतरी आवाज येतो. हे बघा दिसतंय, सेम टू सेम आपण केलंय हे. तर ह्याची किंमत इथे दिली 9.77, पण एक्झॅक्टली अप्रॉक्सिमेटली जी किंमत आहे आपण ती 9.8 घेतो. तर हेच मी केलं राईट. हे F = mg घेतलं, परत हा ग्रॅव्हिटेशनल लॉ यूज करून आणि मग जी ची आपण किंमत काढली. ठीक आहे. आता ना ही जी जी ची किंमत आहे ना मुलांनो, ही एक सारखी नाहीये, नीट लक्षात घ्या. आपला जो कॅपिटल जी आहे, जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, गुरुत्वीय वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक कॅपिटल जी आहे, ज्याची किंमत काय होती आपण बघितली 6.67 × 10⁻⁻7 राईट. तर तो जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ना, त्याची किंमत सगळीकडे पूर्ण जगामध्ये सेम टू सेम आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. बट हा जो स्मॉल जी आहे हे कुठल्या पण ग्रहाच्या किंवा त्या जागेच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे वस्तूला मिळणारं त्वरण आहे. राईट. हे काय आहे, ऍक्सेलरेशन आहे जे त्या त्या जागेच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे त्या वस्तूला मिळते. मग जागा बदलली की गुरुत्वाकर्षण बदलतं. मला सांगा, आपल्या चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. राईट. आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त आहे. जास्त आहे ना, ऑफकोर्स. पृथ्वीचं जास्त आहे चंद्रापेक्षा, म्हणून चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय, आणि सूर्याचं पृथ्वीपेक्षा जास्त आहे म्हणून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सिम्पल. राईट. असं आतापर्यंत तर झालेलं नाहीये, पण समजा असं झालं की सूर्यापेक्षा पण अजून कोणता तरी मोठा असा तारा आहे
आणि सूर्याच्या आसपासच आहे, मग काय होईल, सूर्य पण त्या ताऱ्याभोवती गोल 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 फिरावं लागेल. ऑफकोर्स ते किती गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यावर डिपेंड आहे. खूप जास्त असेल तर सूर्य जाऊन त्या ताऱ्याला आदळेल, म्हणजे पृथ्वीकडे जशी वस्तू पडते तसा तो पडेल, राईट. पण थोडं कमी असेल गुरुत्वाकर्षण तर तो गोल 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 फिरू शकतो, जसं पृथ्वी फिरते सूर्याभोवती. मग आता आपण इथे तेच बघणार आहे. ही स्मॉल जी ची जी किंमत आहे ना, ही काय सगळीकडे सेम टू सेम बिलकुल नसते. तर ती जागा बदलली की ती किंमत कशी बदलते ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. अच्छा, आता मी ना आकृती काढून तुम्हाला प्रश्न विचारते, बघू बरं कोण आन्सर्स देत आहे. थोडस डोकं लावायचंय. सूत्र तर ऑलरेडी भेटलंय, ते सूत्रामध्येच किमती आपण कशा भरणार, मग छेद वाढेल, अंश वाढेल, काय वाढेल, कमी होईल, त्याच्यावरून मग तुम्हाला कळेलच की काय करायचंय. आता बघा, नीट बघा हा मुलांनो. आता ही जी वस्तू होती, हे आपलं असं गोल पृथ्वी आहे. ही वस्तू आपली ज्यावेळी इथे होती त्यावेळी आपलं सूत्र काय आलं, G इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M भागिले R चा वर्ग. आता तुम्ही बघू शकता, हे जे गुरुत्वाकर्षण, आता जो आपण व्हिडिओ बघितला, हे जे गुरुत्वीय त्वरण भेटते ते वस्तूच्या स्वतःच्या वस्तुमानावर अवलंबून अजिबात नाहीये की वस्तू जड आहे की हलकी आहे. म्हणून आता जो आपण एक्सपेरिमेंट बघितला त्याच्यामध्ये हे पीस, ही जी पिसं होती त्यांची, आणि बॉल दोघं एक सोबत खाली आले आणि आदळले, माहितीये ना, कारण ह्या दोघांचा जो जी होता, ज्या त्या ह्याने ऍक्सेलरेशनने ते खाली येत होते, ते एक समान होतं. इट वॉज युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, एक समान त्वरण, जे की हे गुरुत्व त्वरण होतं. म्हणजे इट वॉज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून बघा, ते एक साथ आले आणि एक साथ खाली पडले. का? कारण बॉल घ्या, मोठा दगड घ्या, अजून मोठा दगड घेतला आणि ही पिसं घेतली असली तर तरी पण सेम टू सेम एक्सपेरिमेंट आपल्याला बघायला भेटला. वंडरफुल आहे की नाही? ते किती वंडरफुल आहे. तर मग तेच इथे आपल्याला दिसतंय की हा जो आपला जी आहे, हा आपला जी वस्तूच्या स्वतःच्या वस्तुमानावर अवलंबून अजिबात नाहीये. तर कशावर अवलंबून आहे? जी ज्याची किंमत कॅपिटल जी, ज्याची किंमत सेम आहे. पृथ्वीचे जर आपण बोलतोय तर पृथ्वीसाठी पृथ्वीचं वस्तुमान सेम आहे, पृथ्वीची त्रिज्या सेम आहे, राईट. म्हणून मग तुम्हाला प्रश्न पण असेल बघा एक स्वाध्यायामध्ये, की वस्तू जड असो किंवा हलकी असो, एक समान गतीने जी आहे ती, म्हणजे एक फास्ट येते आणि एक स्लो येते असं नाही, दोघे पण एकत्र खाली येऊन आदळतात. असं का होतंय? तर तो प्रश्न विचारल्यावरती मग तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करायचंय, जे मी आता तुम्हाला सांगते. ठीक आहे, आता नीट बघा मी काय करते. आता जी आपल्याला कळलं की हा कशावर अवलंबून नाहीये, वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नाहीये. पण हा वस्तू मधला आणि पृथ्वी मधले जे आपलं अंतर आहे त्याच्यावर हा नक्कीच अवलंबून आहे. आता नीट बघा मी काय करते. सपोज ही वस्तू मी आता उचलून वरती घेऊन गेले, मग आता पृथ्वीचं केंद्र आणि त्या वस्तूमधलं हे अंतर वाढलं, म्हणजे आता माझं सूत्र चेंज होऊन काय लिहेल मी, GM भागिले R अधिक H. तर R तर पृथ्वीची त्रिज्या म्हणजे हे वालं अंतर, आणि H म्हणजे त्या वस्तूची उंची, हे वालं अंतर, राईट. आता मला सांगा मग जी ची किंमत वाढली की कमी झाली? जी आधी 9.8 होती, आता ती 9.8 पेक्षा वाढेल की कमी होईल त्यावेळी वस्तूला मी पृथ्वीपासून जरा लांब घेऊन गेले? खेळामध्ये बघा ना, कमी होईल मॅम. येस, कारण बघा ना तुमचा छेद वाढला ना. आधी छेदामध्ये काय होतं, 6.4 × 10⁶ प्लस, आता समजा 100 मीटर जरी तुम्ही घेऊन गेला वस्तूला तर आता तुमचा छेद वाढला नाही ते. मग छेदाची किंमत वाढल्यावर जी ची जी किंमत आहे ओव्हरऑल त्याची किंमत आहे ती कमी होणार ना. याचा अर्थ जर आपण H वाढवत गेलो, उंची वाढवत गेलो,
तर जी ची व्हॅल्यू आपली जी आहे ती कमी होत जाते, म्हणजे 9.8 पासून ती कमी 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 होत जाणार. आता ह्याच्या बिलकुल उलट, नीट बघा आता मी काय करते. चला आता ह्याच्या बिलकुल उलट मी काय करते. समजा इथे ती वस्तू आहे, परत पृथ्वीच्या पृष्ठभागावरच आहे ती वस्तू, आणि मी तिला आतमध्ये घेऊन आली, इथे कुठेतरी घेऊन आली त्या वस्तूला. आता सांगा जी ची किंमत काय होईल. 9.8 जी होती ती कमी होईल, जास्त होईल, काय होईल? काय होईल ती जी ची किंमत आतमध्ये गेल्यावर? कमीच होईल. कमी होईल. का बरं बेटा? का कमी होईल? मॅम पृथ्वीचं मास सुद्धा कमी होईल आणि रेडियस सुद्धा कमी होईल. हा, मग ओव्हरऑल आपला जो जी आहे तो कमी होईल की जास्त होईल? जास्त होईल. जास्त होईल. बरं ठीक आहे. बघा तुम्ही ना जर हे लॉजिक लावताय ना मुलांना, तर तुम्ही जे लॉजिक लावताय ते काय चुकीचं नाहीये, पण अजून जास्त त्याचा विचार करायची गरज आहे. बघा आता मी काय म्हंटल, आता पृथ्वीला आपण कुठे घेऊन गेलेलोय? बघा नीट, ही आपली पृथ्वी आहे, राईट? इथे पृथ्वीचं केंद्रक आहे. आता जी वस्तू इथे होती ती मी समजा इथे आणली. आता होतंय काय, ऑब्व्हियसली सुरुवातीचं अंतर जास्त होतं. पृथ्वीची जेवढी त्रिज्या आहे तेवढं अंतर त्या वस्तूमध्ये आणि पृथ्वीच्या केंद्रकामध्ये. आणि आता इथे वस्तू आत आणल्यावरती ऑब्व्हियसली तुमचं जे आर आहे ते कमी झालं ना. म्हणजे आधी जो 6.4 होता, समजा अर्ध्याच अंतरावर आणलाय आपण, तो आपला 3.2 होऊन जाईल. तर ऑब्व्हियसली आपल्या छेदाची किंमत कमी होते, त्याच्यामुळे जी ची किंमत वाढायला पाहिजे. पण इथे आता गोष्ट अशी आहे की पृथ्वीचं जे आहे त्रिज्या कमी झाली असली तरी वस्तुमान सुद्धा कमी होतंय. आता इथे जिथे वस्तू आहे ना तिथून आपण गोल बनवणार, असा छोटी होईल झाली आपली पृथ्वी असं माना. म्हणजे तेवढाच पोर्शन आपण पृथ्वीचा कन्सिडर करणार, म्हणजे विचारात घेणार. तर मग काय होते बघा, हे सगळं एक्स्ट्रा जे मास आहे ते पण कट होणार आहे, वस्तुमान पण कट होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा हा अंश पण कमी होतोय, छेद पण कमी होतोय, पण अंश जरा जास्त कमी होतोय, जास्त पटीने कमी होतोय. का बरं? बघा ना, आपलं वरती काय होतं, पृथ्वीचं 10×24 होतं ना इथे, आणि खाली रेडियस मध्ये काय होतं, त्रिज्येमध्ये 6.4 × 10⁻⁶. मग हे वजन जास्त आहे ना, म्हणजे वस्तुमान जास्त आहे पृथ्वीचं. त्याच्यामुळे मग वस्तुमान कट करत गेल्यावर कट होणारं वस्तुमान पण जास्त आहे. म्हणून ओव्हरऑल रिझल्ट काय मिळतो आपल्याला, की काय होतंय, आपल्या इथे वस्तुमान जरा जास्त कमी होते खालच्या छेदाच्या तुलनेत. आणि म्हणून ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो, जसं जसं खोली वाढत जाते, खोली म्हणजे माहितीये ना, आपण जसं जसं खोल 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 चाललोय, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतो डेप्थ. मग डेप्थला डी ने आपण दाखवतो. मग जशी जशी डेप्थ वाढत वाढत चालले तसं तसं आपली जी ची किंमत कमी कमीच होत चालली, ती वाढत नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुम्ही खाली जा किंवा वर जा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, पृथ्वीच्या सरफेस पासून तुम्ही वर जा किंवा आतमध्ये पृथ्वीकडे या, काय होणार आहे? काय होणार आहे? गुरुत्वाकर्षण म्हणजे हे जे जी ची स्मॉल ची व्हॅल्यू ती कमीच होणार आहे. याचा अर्थ काय, द स्मॉल जी इज मॅक्सिमम ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. जी हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरच सर्वाधिक आहे. आतमध्ये गेल्यावर पण तो कमी होतोय आणि वर गेल्यावरती पण कमी होतोय. आता मग मला सांगा, समजा आपण पृथ्वीच्या केंद्रावर गेलो, मग जी ची व्हॅल्यू काय होईल? एकदम पृथ्वीच्या केंद्रालाच पोहोचलो आपण, खोदून खोदून खोदून. मग काय होईल, जी ची व्हॅल्यू काय होईल? पृथ्वीच्या केंद्रावर पृथ्वीचं वस्तुमान काय होईल?
पृथ्वीच्या केंद्रावरती पृथ्वीचं वस्तुमान 0 होईल, म्हणून पृथ्वीच्या केंद्रावरती मग जी ची व्हॅल्यू काय होईल, मग 0 होईल, सर्वाधिक होईल, किती होईल, 0 होईल ना, कमी 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 होत चालली आहे, मग शेवटी केंद्रावर आल्यावरती 0 होऊन जाईल. ठीक आहे, इझी. चला आता अजून एक गोष्ट, पुढची अजून एक गोष्ट खूप महत्वाची आणि इंटरेस्टिंग आहे. हे झाल्यावरती मग मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारेन. आता मला सांगा, पृथ्वीचा आकार जो आहे त्या पृथ्वीच्या आकारावरती पण ही जी ची व्हॅल्यू अवलंबून आहे मुलांनो. कारण बघा आपण काय बघितलं, आपलं सूत्र काय आहे जीचं, छोट्या जीचं सूत्र आहे, छोट्या जीचं आपलं सूत्र आहे, जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वस्तू असेल, राईट, तर आपलं सूत्र काय आहे, GM भागिले RC आहे ना. पण पृथ्वी काय आपला परफेक्टली गोल स्फेरिकल नाही आहे, ती पृथ्वी झाली थोडीशी आपली अशी चपटी. मग हे इथून जी लाईन जाते त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात माहितीये ना, इक्वेटर. इक्वेटरला मराठीमध्ये काय म्हणतात, विषुववृत्त. विषुववृत्त, येस मॅम. विषुववृत्तावर जर पृथ्वीची आपण ही R म्हणजे त्रिज्या मोजली, म्हणजे ही इथून ते इथपर्यंतचे हे अंतर मोजलं, R मोजलं आपण, तर हे समजा आपण ह्याला RE नाव देऊया. RE म्हणजे विषुववृत्तावरती पृथ्वीची त्रिज्या किती आहे. आणि मग इथे काय आहे, हा कोणता पॉइंट आहे, ह्याला आपण काय म्हणतो, पोल, साऊथ पोल, नॉर्थ पोल. पोलला ध्रुव म्हणतो आपण मराठीमध्ये, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. मग उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावरती जर आपण मग पृथ्वीची त्रिज्या मोजली, रेडियस मोजली, तर सपोज आपण त्याला आता नाव देऊया RP. मग आता मला सांगा कोण मोठं आहे, RP आणि RE मधलं कोण मोठं छोटं आहे, जरा सांगा. RP हे लहान आहे आणि RE मोठं आहे. मग हे मोठं आहे. तर ह्याच्यासाठी आता ज्यावेळी आपण सूत्र ठेवणार GM अपॉन RP चा स्क्वेअर, आणि इथे काय येणार, GM अपॉन RE चा स्क्वेअर, राईट. छोट्या जी ची किंमत काढायची असेल आपल्याला पोल वरती, आणि इथे छोट्या जी ची किंमत काढायची असेल आपल्याला इक्वेटर वरती. तर मग आता कोण मोठं होईल, मग छेद कोणाचा वाढलाय, RE हा छेद वाढला, हो की नाही. छेद वाढल्यामुळे ह्याची ओव्हरऑल किंमत काय होईल, कमी होईल. म्हणजे याचा अर्थ काय, आपला GP हा जास्त असेल GE पेक्षा. उलट आहे बघा, ज्याचं डिस्टन्स कमी त्याचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू जास्त आहे. आता ही ज्या दोन त्रिज्या आहेत ना, ह्या ज्या दोन त्रिज्या आहेत RP आणि RE, ह्या एक्झॅक्टली मोजून शास्त्रज्ञांनी किंमत काढली. GP ची किंमत आलेली आहे 9.832 आणि GE ची किंमत आलेली आहे 9.78 समथिंग काहीतरी. म्हणून मग बघा दोन्ही पण किमती 9.8च्या जवळ आहेत. म्हणून मग आपण इक्वेटर, पोल ह्या गोष्टी लक्षात न घेता ओव्हरऑल सगळ्याच पृथ्वीवरती आपण जी ची सरासरी किंमत अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. कळतं इथपर्यंत काय चाललंय? येस, कळलंय मुलांनो काय केलं आपण? इक्वेटर वरची त्रिज्या मोजली, पोल वरची त्रिज्या मोजली आणि आपण काय केलं? किमती ठेवल्या. किमती ठेवून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघितलं. कॅल्क्युलेट करून बघितल्यावर काय मिळालं आपल्याला आन्सर? अरे इक्वेटर वरती तर जी कमी आहे, पोल वरती जी जास्त आहे. चला आता मी चेक करते की तुम्हाला किती समजलं. इक्वेटर वरती जी ची किंमत कमी आहे म्हणजे काय? इक्वेटर वरती पृथ्वी गुरुत्वाकर्षण बल थोडं कमी लावते वस्तूवर आणि पोल वरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे. ठीक आहे, तर समजा सेम टू सेम ऍपल, तुम्ही सेम टू सेम उंचीवरून एकदा तुम्ही इक्वेटर वर गेला,
सेम उंचीवरून ऍपल सोडलं आणि त्याच वेळेला अजून एक विद्यार्थी सेम मापाचं ऍपल घेऊन इकडे थांबलाय कुठे पोलवर आणि तेवढ्याच उंचीवरून त्याने पण ऍपल दोघांनी एकत्र ऍपल खाली सोडले. कुठला ऍपल लवकर खाली येईल आणि आदळेल? पोलवरचं. येस, पोलवरचं ऍपल लवकर खाली येऊन आदळेल. करेक्ट आहे? येस. तर कारण पोलवरती ऍपलची जास्त. आता तुम्हाला करायचं काय? आजचा होमवर्क मी तुम्हाला सांगते. मी होमवर्क जो आहे तो नोट करून घ्या. बघा टेक्स्टबुक मध्ये बघा. हे रिलेशन कसं आलंय जे मी सोडून दाखवलेलं हे झालं. हे तुम्हाला चांगल्या हँडरायटिंग मध्ये लिहून काढायचं की पाठ पण करायचं सोडून. हे 2 मार्काला विचारतात. ठीक आहे. हे कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा वाला प्रश्न येऊ शकतो किंवा असं पण म्हणू शकतात एक्सप्लेन हाऊ जी इज ऑब्टेन्ड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा वाला प्रश्नही येऊ शकतो. त्याच्यानंतर ना एक मिनिट मुलांना मी लॅपटॉपचं चार्जरचं बटन ऑन करते. त्याच्यानंतर हा झाला फर्स्ट होमवर्क. नंतर काय करायचंय हे एकदा वाचून काढा. म्हणजे तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ना. अरे हे बघा हे वाचून काढा. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. हे एकदा स्वतःहून वाचून काढा की मी बरोबर शिकवलंय की चुकीचं तर नाही शिकवलं तुम्हाला, किंवा मी जे शिकवलंय त्याची भाषा शैली तुमच्या बुक मध्ये कशी दिलेली आहे मला ती समजते का? त्याच्यामध्ये काही एखादा शब्द समजत नसेल, एखादं वाक्य समजत नसेल, मला नेक्स्ट क्लासमध्ये स्वतःहून वाचन करणं खूप महत्वाचं आहे. तरच आपल्याला ती पुस्तकाची भाषा समजायला लागते आणि आपण एक्झाम मध्ये चांगले आन्सर देऊ. ठीक आहे. चला बाकी तर आपण लास्ट क्लास मध्ये जे आहे ते केलेलं आहे. आता तुम्हाला ना मुलांना ट्राय करायला ना एक्सरसाइज मधून काही गणित देते. हा बाकी पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघणार आहोत. एक बघा आता एक्सरसाइज मधलं गेल्या वेळेचा होमवर्क केलाय तुम्ही? गेल्या वेळेचा होमवर्क ट्राय केलं तुम्ही? हा वाला क्वेश्चन इझी वाला आहे. सरळ सरळ न्यूटनचा लॉ काढायचा ग्रॅव्हिटेशनचा, तो वापरायचा. म्हणजे हा वाला क्वेश्चन ट्राय करा. जी क्वेश्चन नंबर 5 जी. आणि हा लास्ट क्लास मध्ये दिलेला मी तुम्हाला क्वेश्चन. येस केला होता. एफ केला नसेल तर हा ट्राय करा. बाकीचं मी तुम्हाला हेल्प करेल सोडवण्यासाठी. सध्या तर एवढंच होमवर्क करा. ठीक आहे. चला आता 1 मिनिट मी स्क्रीन स्टॉप करते. अच्छा, काही स्टुडंट 2-3 तास आहे ना कॅमेरा ऑन करतील जरा काही सेकंदासाठी फक्त. हे तुम्हाला माहिती आहे मी पण आज गावी आले, म्हणजे आज नाही 2-3 दिवसामध्ये आले गावी आणि गावावरून शिकवते. तर लकीली इंटरनेट चांगलं चालतंय, नाही तर मला वाटतं आज क्लास घेऊ शकतो की नाही. अच्छा, मला काही सेकंड फक्त बौद्धवी दिसली, बाकी कोणी दिसलंच नाही. मॅम तुम्ही कोणत्या गावाला आला? सोलापूर. बर चला ठीक आहे. थँक्यू सो मच बौद्धवी आणि संकल्प. आजचा क्लास आता आपण इथे थांबूया. होमवर्क फक्त करा. आणखी